महाकारुणी तथागत गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांनी उभ्या देशामध्ये शिक्षणाची ज्योत लावली आणि ती ज्योत लावलीच नसून तर स्वतःची पत्नी सुद्धा आपल्या कार्यात सामील करून घेतली आणि आज आपण लिहितो, वाचतो आणि स्त्री शिक्षणाचा जो अधिकार आहे तो अधिकारही निर्माण करणारे महात्मा ज्योतिबा फुले आणि माणसांना माणसाची वागणूक देणारे, चालावं कसं, बोलावं कसं, राहावं कसं याचा अधिकार देणारे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या थोर महापुरुषांना मी अभिवादन करतो आणि माझ्या विचारसरणीला मी सुरुवात करतोय. शिवकालापासून जो कलावंत आहे तो कलावंत कार्य करत आहे. शिवकालापासून तो कलावंत कार्य करत आहे. ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य हे घराघरापर्यंत पोहोचण्याचं काम जर केलं असेल तर ते कलावंतांनी केलंय. की ज्यावेळेस जिजामाता यांनी शाहिराला पाचारण केलं, शाहीर अगिनदास म्हणून यांना पाचारण केलं आणि पाचारण करून सांगितलं की तुमच्या शाहिराच्या माध्यमातून, तुमच्या त्या पोवाड्याच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य हे केलं पाहिजे. म्हणून सर्वप्रथम त्या ठिकाणी शाहिराला पाचारण केलं आणि शाहिराला पाचारण केल्याच्या नंतर छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य हे घराघरापर्यंत त्या कलेच्या माध्यमातून पुरवण्याचं काम त्यावेळेस शाहिरांनी केलंय. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये कलावंतांना व्यासपीठ होतं, परंतु आज रोजी आपण एवढे सर्व सुज्ञ आहोत. कलेच्या माध्यमातून थोर संतांचे विचार आपण घराघरापर्यंत पोहोचवतोय, समाजापर्यंत पोहोचवतोय. त्याचप्रमाणे फुले शाहू आंबेडकरांचे विचार कलेच्या माध्यमातून आपण घराघरापर्यंत पोहोचवतोय, समाजापर्यंत पोहोचवतोय आणि समाजातील प्रत्येक घटकातील तळागाळापर्यंत आपण पोहोचवतोय आणि ते काम आपण करत आहोत. परंतु आज शोकांतिका एवढी आहे की खरंच कलावंतांना व्यासपीठ आहे का? तर खरंच मी सांगतोय की कलावंतांना व्यासपीठ नाही. त्याचं कारण असं आहे की कलावंतांना जर व्यासपीठ असतं तर ग्रामपंचायत मध्ये कलावंतांसाठी एक वेगळा निधी आला असता, पण तो नाही. पंचायत समितीमध्ये एक वेगळा निधी आला असता, जिल्हा परिषद मध्ये एक वेगळा निधी आला असता, जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये एक वेगळा निधी आला असता. हा निधी येतोय, परंतु सांस्कृतिक कार्य संचालनाच्या माध्यमातून तो येतोय, त्याचे प्रोग्राम राबवले जातात. आज मला एक आनंद वाटला की बहुउद्देशीय संस्था, काय आहे तुमच्या संस्थेचं नाव? पंचशील बहुउद्देशीय शिक्षण संस्था ही आहे. ही असून याच्या माध्यमातून तुम्ही समाज जागृती कलेच्या माध्यमातून पण करत आहात. मग आतापर्यंत तुम्हाला सांस्कृतिक कार्यक्रम मिळाले का? किती दिवस झाले तुमचे इकडं किती दिवस झाले तुमची संस्था रजिस्ट्रेशन आहे? 11 वर्ष झाले. त्या सांस्कृतिक मंत्री आशिषजी शेलार साहेबांना माझा एक प्रश्न आहे की तुम्ही मुंबई, दिल्ली, कलकत्ता फिरत असाल, ते फिरणं सोडून द्या. याच्या वाढदिवसाला जात असाल, ते वाढदिवस सादर करणं सोडून द्या. तुम्ही एखादं वास्तुशांतीचं पूजन करायला जाता, ते सोडून द्या. कोणाचा बर्थडे साजरा करायला जात असाल ते सोडून द्या. पण पहिल्यांदा तुम्ही तळागाळातील तळागाळामध्ये या ग्रामीण भागामध्ये येऊन बघा आणि माझ्या कलावंतांची एकदा तरी भेट घ्या की तुम्हाला खरोखर कळेल की आज 11 वर्ष झाले माझ्या कलावंतानं त्यांचं रजिस्ट्रेशन करून आज
एकही त्यांना सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये समाविष्ट केलं नाही. किती शोकांतिका आहे. आज जर बघता बघता तुम्हाला 3 वर्षाच्या नंतर तुम्हाला ते कार्यक्रम मिळायला पाहिजे होते, परंतु ते मिळाले नाही. का मिळाले नाही? असे कलावंत खूप विस्कट पडलेले, खूप पडलेले, परंतु आपल्यापर्यंत ती बाजू येत नाही, कारण आपल्याला याची माहिती नाही. आणि माहिती नसून हे जे वरती लोक बसलेले आहेत, मोठमोठे कलावंत, त्या कलावंतांची पण एक शोकांतिका अशी आहे की कोणत्याही प्रकारचे स्वतःचा फायदा घेण्यासाठी संघटन उभं करतात, स्वतःचा फायदा घेतात, सभासद नोंदणीच्या नावाखाली पैसा जमा करतात आणि पैसा जमा केल्याच्या नंतर स्वतःच्या ओटीमध्ये जेवढं काही शासनाचं बसेल ते घेतात आणि स्वतःच करतात. तुमच्यापर्यंत ती बाजूही मांडत नाही. ही मोठी शोकांतिका आहे. म्हणून ही संघर्ष समिती जी काम करते ती उपेक्षित घटकातील ग्रामीण भागातील लोक कलावंतापर्यंत प्रत्येक भाग हा शासनाचा पोहोचला पाहिजे. पण शासनानंही आज कलावंतासाठी काहीच केलेलं नाही. माझा आरोप आहे. त्याचं कारण असं आहे की आज कलावंत हा, आता ह्या ज्या महिला मंडळी, किती दिवसापासून तुम्ही तुमची कला सादर करता? फुले शाहू आंबेडकरांचे विचार पेरण्याचं काम हे मंडळ करत आहे. 11 वर्ष झाली. 11 वर्षामध्ये आज 50 वर्षाच्या सर्व या ठिकाणी महिला आहेत. मग 50 वर्षाच्या वरती जर महिला असेल तर आता तुम्हाला एक प्रश्न विचारतो की मानधन किती लोक घेता तुम्ही इथं? अजून आम्हाला काहीच नाही, कोणीच नाही. एकही मानधन घेणारा कलावंत या ठिकाणी नाही. मग जर एकही मानधन घेणारा कलावंत नसेल तर किती मोठी शोकांतिका आहे. ती शोकांतिका अशी आहे की शासनाने याचा विचार केला पाहिजे, की शासनाने हे कुठेतरी बदललं पाहिजे. प्रत्येक जिल्ह्याला जर 100ची जर मंजुरी तुम्ही जर कलावंतांच्या मानधनासाठी जर निवड करत असाल तुम्ही, तर ही तुमची चुकीची बाब आहे. आणि हे चुकीची बाब असताना हे लक्षात आणून देण्याचं काम हे आपलं संघर्ष समितीचं आहे. पण हे मी केलं म्हणजे झालं का? नाही. याच्यासाठी तुम्हाला वेळोवेळी ज्या ज्या वेळेस आपल्याला रस्त्यावर संघर्ष करण्याचं काम पडत असेल तर त्याच्या वेळेस तुम्ही आवर्जून त्या ठिकाणी खांद्याला खांदा लावून तुम्ही त्या ठिकाणी उभं राहिलं पाहिजे. तेव्हा हे कुठेतरी बदल होईल. शासन काम करत असताना प्रत्येक योजना ही तळागाळातील प्रत्येक कलावंतापर्यंत, प्रत्येक घटकापर्यंत ही गेली पाहिजेत असं त्यांचं एक साध्य असतं, परंतु ते होत नाही. त्याचं कारण असं आहे, विचार करण्यासारख्या गोष्टी आहेत की या संघटना उभ्या राहतात, संघर्ष समित्या उभ्या राहतात, सेना उभ्या राहतात. या कशासाठी उभ्या राहतात की त्या शासनाला सुचवले जातं की बाबा आज रोजी तुम्ही 100ची निवड केली म्हणजे आपल्या या सिंदखेड राजा तालुक्यामध्ये 7 कलावंतांची दरवर्षाला निवड होती. मग 7 कलावंतच वृद्ध होतात का? हा प्रश्न आतापर्यंत आपण कधीच विचारला नाही. आज आपण जेवायला जर बसलो ना, आईनं जर आपल्याला एकच पोळी वाढली तर आपण सहजच तिला म्हणतो, तिला भांडतो की आई माझं एका पोळीमध्ये जेवण होत नाही, मला 3 पोळ्या लागतात. सहजच म्हणतो आपण. तुम्हाला एक पोळी कशी काय वाटते ते म्हणून. आज इथले वर्ष, एवढे वर्ष झाले, खूप वर्ष झाले होत असताना आतापर्यंत कलावंत हा रस्त्यावर कधीच उतरला नाही की आम्ही जिल्ह्यामधून 100च कलावंत वृद्ध होत नाही तर त्या ठिकाणी 2000 कलावंतांची निवड झाली पाहिजे. ही बाब आतापर्यंत महाराष्ट्रातून कोणीही उचललेली नाही. याच्यासाठी ही संघर्ष समिती काम करते आणि हे झालं पाहिजे, हे केलं पाहिजे. आज रोजी बाबासाहेबांनी जेव्हा काम केलंय त्यावेळेस बाबासाहेबही खूप दुःखी होते की त्यावेळेस माझ्या मताचे 5 लोक असते तर माझ्या पेनाचे टोक न्यारेच असते. पण त्यावेळेस कुठेतरी शिक्षणाचा खूप मोठा भाग होता की तो शिक्षण नव्हतं, तळागाळातील कुटुंबापर्यंत ते शिक्षण नव्हतं, घराघरातील शिक्षण नव्हतं, त्या सदस्यापर्यंत शिक्षण नव्हतं. परंतु आज आपण फुले शाहू आंबेडकरांचे विचार पेरणारे कलावंत आहोत. म्हणून आपण एक संघटित झालं पाहिजे. आणि जेव्हा आपण एक संघटित होऊ आणि संघर्ष करू त्यावेळेस ही बाब आपल्या प्रत्येकाच्या पदरात पडल्याशिवाय राहणार नाही. परंतु हे केव्हा होईल? जेव्हा आपण संघटित होऊ त्यावेळेस. खूप मोठी शोकांतिका आहे, पण हे असं झालं नाही पाहिजे. प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये
ग्रामपंचायतमध्येही सुद्धा आपण अर्ज केला पाहिजे. त्यांच्या मार्फत समोर पाठवण्यात आला पाहिजे, जिल्हा परिषदला पाठवण्यात आलं पाहिजे की बाबा या आमचे एवढे एवढे मंडळ आमच्या गावामध्ये आहेत आणि एवढ्या लोकांना सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये समाविष्ट करून घ्यावे. कारण लाख लाख दीड दीड लाख रुपयाचे कार्यक्रम येत असतात दरवर्षाला. परंतु ज्यांना माहिती आहे तेच कार्यक्रम करतात आणि ज्यांना माहिती नाही तर हे 11 वर्ष होऊनही तुमचं जे रजिस्ट्रेशन झालेलं आहे त्याचा काहीच फायदा नाही. रजिस्ट्रेशन 11 वर्ष झाली, 25 वर्षापासून 25-30 वर्षापासून म्हणतात ते गाणे. तर हे गरजेचं आहे. आज रोजी या ठिकाणी शाखा स्थापन झाली. शाखा स्थापन झाली म्हणजे झालं नाही. आज कलावंतांसाठीच नाही, आज रोजी माधव दादा 1 2 3 4 5 या 5 महिला या मंडळामध्ये, या 5 महिलांचं वय 60-65 वर्षाच्या वरती आहे. मग 65 वर्षाच्या वरती जर या महिलांचं वय असेल तर आपल्या संघर्ष समितीच्या माध्यमातून यांची श्रावण बाळ योजनेमधून तहसीलमध्ये जी दिल्या जाते ती श्रावण बाळ योजनेमधून यांची 1,500ची फाईल ही मंजूर झाली पाहिजे. कारण हे काम आपलं आहे. कारण आपली काम करत असताना आपण 3 घटकासाठी काम करतो. उपेक्षित म्हटलं तर लोककलावंत आणि व्यासपीठ म्हटलं तर दिव्यांगांना व्यासपीठ आहे. 2,500 रुपये महिना मिळतो. जर कदाचित कोणाच्या कुटुंबात दिव्यांग असेल आणि तुमच्यापर्यंत जर त्या बाबी जर पोहोचत नसतील, त्या योजना पोहोचत नसतील तर सहजच तालुका अध्यक्ष म्हणून माधवदादा गाडेकर आहेत, त्यांना त्या बाबतीत माहिती द्यायची आणि ते काम पूर्ण करण्याची जबाबदारी ती संघर्ष समितीची राहील. त्याच्यानंतर त्या 65 वर्षावरील वरती महिला आहेत, पुरुष आहेत, त्यांचं जर कदाचित कुठं जर का श्रावण बाळ योजनेमधून 1,500 रुपये मानधनाचा जो काही विषय आहे ती जर कुठं होत नसेल त्याची ही बाब घ्या.